नमस्कार मित्रांनो. बघा, आचारसंहितेनंतर आगामी 6 महिन्यामध्ये कोणकोणत्या जाहिराती येणं अपेक्षित आहे या बाबतीमध्ये संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. बघा, सुरुवातीला कोणत्या जाहिराती, त्याचबरोबर परीक्षा कोण घेणार, टीसीएस घेणार, एमपीएससी घेणार की आयबीपीएस घेणार, त्यासोबत आतापासून परीक्षा वेगवेगळ्या आयोगाने जर घेतल्या, जसं की टीसीएसने घेतल्या, तर नियोजन कसं असलं पाहिजे या संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाला सुरुवात केली नाही त्या विद्यार्थ्यांना या व्हिडिओ नंतर तुम्हाला अभ्यास करण्यासाठी काही वेगळी दिशा मिळणार आहे. बघा की सुरुवातीला कोणकोणत्या जाहिराती, तत्पूर्वी ग्रामसेवक भरतीची आपली संपूर्ण तांत्रिक घटकाची बॅग येते. त्यानंतर नगर परिषद मध्ये असणारा स्वच्छता निरीक्षक, महानगरपालिका आरोग्य विभाग याची बॅच आहे. त्यानंतर आरोग्य सेवकचे आणि जिल्हा परिषदचे संपूर्ण बॅचेस आपल्या त्रिशा फाउंडेशन ऍपवर उपलब्ध आहे. बघा, मी कोणकोणत्या जाहिराती येणं अपेक्षित आहे. तर पहिली सर्वाधिक महत्वपूर्ण असणारी जाहिरात म्हणजे काय, संपूर्ण महाराष्ट्र ज्याची आतुरतेने वाट बघतोय ती म्हणजे तलाठी भरती. लक्षात घ्या, काय तलाठी भरतीची जाहिरात काय येत्या 1 ते 2 महिन्यामध्ये येणं अपेक्षित आहे. जवळपास याचा विचार जर आपण केला तर 1700+ जागा काय या तलाठीच्या आपल्या याच्यामध्ये असणार आहेत. त्यानंतर दुसरे नगर परिषद गट क आणि गट ड याची सुद्धा जाहिरात, ज्याच्यामध्ये आपण विचार केला तर 3000+, लक्षात घ्या किती, 3000+ जागांची ही जाहिरात येईल, जी मागची 15 जुलै पासून 25 पासून येणारी जाहिरात आहे. तर ही जाहिरात काय लवकरच येऊन जाईल. याचं सुद्धा काय नुकतेच टेंडर टीसीएस आणि आयबीपीएस ने पाठवलेत, परंतु याच्यामध्ये अजून पूर्ण काय फायनल झालं नाही. त्यामुळे ही एक परीक्षा आहे, ही एक तर टीसीएस घेईल किंवा एमपीएससी किंवा आयबीपीएस घेण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ती एक बाब लक्षात ठेवायची. त्यानंतर आरोग्य विभाग, बघा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सुद्धा किती 5000+, लक्षात घ्या किती 5000+ जाहिराती आपल्याला दिसून येतील, ज्यामध्ये आरोग्य विभागाअंतर्गत असणारे काही पद आहेत, ज्यामध्ये स्वच्छता निरीक्षक आहे, एएनएम, जीएनएम, स्टाफ नर्स आहे, आरोग्य सेवक आहे, आरोग्य सेविका, हे संपूर्ण पद काय या ठिकाणी भरले जातील. त्यानंतर पुढची महत्वपूर्ण जाहिरात एक येणं अपेक्षित, जी की तुम्हाला मार्च मध्ये यायला पाहिजे. बघा, की कृषी विद्यापीठाची सुद्धा जाहिरात आहे, ज्याच्यामध्ये 12 ते 13,000 जागा रिक्त आहेत. त्यानंतर कृषी सेवक हे सुद्धा पद एक चर्चेत आहे, की एमपीएससी घेईल की आयबीपीएस घेईल की टीसीएस घेईल, ही एक जाहिरात आहे. त्यानंतर पुढचं महानगरपालिका, लक्षात घ्या की जिल्हा परिषदच्या निवडणुका संपल्यानंतर महानगरपालिकेच्या जाहिराती सुद्धा आपल्याला दिसून येतील, ज्यामध्ये महत्वपूर्ण असणारे जे काही अमरावती महानगरपालिका आहे, त्यानंतर जालना महानगरपालिका, इचलकरंजी, ज्या जिल्ह्याच्या महानगरपालिका भरती बाकी आहेत त्या सुद्धा काय लवकरच भरती प्रक्रियेच्या जाहिराती येतील. त्यानंतर जिल्हा परिषदच्या सुद्धा जाहिराती, जवळपास 16,000+ जागा इथं सुद्धा रिक्त आहेत. त्यानंतर जिल्हा परिषद मध्ये असणारं ग्रामसेवक जे पद आहे या पदाची सुद्धा जाहिरात येईल. त्यानंतर स्वच्छता निरीक्षक, नगर परिषद, लक्षात घ्या कोणतं नगर परिषद जी आहे, तर नगर परिषद मध्ये 350+, लक्षात घ्या किती 300+ जागा हे भरल्या जातील, आरोग्य विभागामार्फत भरल्या जातात. नगर परिषद आहे, आरोग्य सेवक, सर्वच हे महत्वाचं एक पद आहे. त्यानंतर पुढच्या जाहिरातीमध्ये महिला व बाल विकास विभागाची जाहिरात, ज्यामध्ये आयसीडीएस अंगणवाडीची सुद्धा जाहिरात, जी काही नागरी प्रकल्पाची बाकी आहे, बघा जी काही ग्रामीण आणि नागरी प्रकल्पाची जाहिरात ती सुद्धा येईल. त्यानंतर समाज कल्याणची सुद्धा जाहिरात आहे. मृदा आणि जलसंधारण विभाग या सुद्धा 8 ते 9,000 जागा भरल्या जातील. याचं सुद्धा काही परिपत्रक गेलं की ही जी परीक्षा आहे तर ही परीक्षा काय एमपीएससी मार्फत घेण्याची दाट शक्यता आहे. काय एमपीएससी मार्फत दाट घेण्याची शक्यता आहे. त्यानंतर रेशीम संचालन हे सुद्धा एमपीएससी मध्ये सर्वात मागोवा घेणारी जाहिरात. त्यानंतर आदिवासी विभागाचे न्यायालय भरती, जिल्हा न्यायालयाचे भरतीच्या जागा सुद्धा लवकर येऊन जातील. वखा महामंडळ आहे. त्यानंतर वन विभाग आहे, लक्षात घ्या काय वनरक्षक वगैरे असणाऱ्या या सुद्धा जाहिराती आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग जी भरती आहे ही सुद्धा जाहिराती लवकरच येतील. त्यामुळे आतापासून काय करायला पाहिजे, अभ्यास आणि राहिलेल्या काही जीएमसी या सुद्धा आपल्याला जाहिराती बघायला मिळतील. बघा मित्रांनो, येणाऱ्या 6 महिन्यामध्ये या जाहिराती येणं अपेक्षित आहे. त्यामुळे आतापासून आपण काय केलं पाहिजे, अभ्यासाला चांगल्या प्रकारे तयारी करणं गरजेचं आहे. ज्यामध्ये नियोजन जर आपण बघितलं की कोणतीही परीक्षा असली, ज्यामध्ये तुम्ही टीसीएस जरी बघितलं, त्यानंतर आयबीपीएस घ्या किंवा एमपीएससी घ्या, बघा काय एमपीएससी ने जरी परीक्षा घेतल्या तर तुम्हाला महत्वपूर्ण काही असणारे विषय असतील, ज्यामध्ये तुम्हाला मराठी आहे, त्यानंतर तुमचा इंग्लिशचा भाग आहे, त्यानंतर तुमचा मॅथ रिझनिंग जो घटक आहे, आणि इतर पुढचा असणारा घटक म्हणजे कोणता तुमचा जीके जीएसचा जो घटक आहे, हा जीके जीएस घटकाची काय करायचे आतापासून आपण तयारी केली पाहिजे. बघा, मग याची तयारी करताना मराठीमध्ये तुम्हाला काय करायचंय, जे काही आतापर्यंत टीसीएस ने पीवायक्यू, लक्षात घ्या ज्या काही टीसीएस ने ज्या काही परीक्षा घेतल्या आहेत
टीसीएसच्या मागचे संपूर्ण मराठीचे पेपर चांगल्या प्रकारे काय सोडून बघायचे, चांगल्या प्रकारे वाचून घ्यायचे. हे संपूर्ण पीवायक्यू तुम्हाला आपलं त्रिशा फाउंडेशन हे ऍप आहे, ऍपवर सुद्धा निःशुल्क आहे. त्यानंतर टेलिग्रामची लिंक आहे, त्या टेलिग्रामच्या लिंकवर सुद्धा तुम्हाला संपूर्ण पीवायक्यू बघायला मिळतील. हे अभ्यास घेतलं ते टीसीएस आयबीपीएस साठी तुम्हाला उपयुक्त ठरेल. त्यानंतर तुम्हाला काही परीक्षेसाठी काय वेळ मिळाला पुढच्या ह्याच्यामध्ये की तुम्हाला एमपीएससी चे सुद्धा काय करायचे, पीवायक्यू चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे. पीवायक्यूचा काय चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे. त्यानंतर पुढचं इंग्लिश मध्ये सुद्धा टीसीएस चे आतापर्यंत झाले पीवायक्यू, त्याचसोबत तुम्हाला काय करायचे, जे काही एमपीएससी ने घेतलेले मुख्यचे पेपर येतात हे पेपर चांगल्या प्रकारे अभ्यासायचे. जर सरळ सेवा गट क जर घेतला, लक्षात घ्या, सरळ सेवा एमपीएससी ने घेतल्या तर ग्रुप सी, लक्षात घ्या, एमपीएससी ग्रुप सी चे पेपर तुम्हाला बघणं अनिवार्य आहे. कारण की तुम्हाला एक पेपरची काठिण्य पातळी एमपीएससी मध्ये कशी आहे, टीसीएस मध्ये कशी आहे याचा मागोवा तुम्हाला इथून येऊन जाईल. त्यानंतर पुढचं मराठी मॅथ रिझनिंग मध्ये सुद्धा टीसीएस चे पेपर बघून घ्या. एमपीएससी चे सुद्धा काय करा, पेपर चांगल्या प्रकारे सोडून घ्या. जीके जीएस मध्ये काय करायचंय, तर जीके जीएस मध्ये प्रथमतः तुम्हाला टीसीएस चे पेपर सोडायचे. तर टीसीएस चे पेपर झाले की तुम्हाला काय करायचंय, एमपीएससी चं हे करायचंय. ही झाली पहिली बाब. त्यानंतर ज्यासाठी तुम्हाला शालेय पुस्तके, लक्षात घ्या, काय करायचंय, शालेय पुस्तकांचा अभ्यास करायचा आहे. शालेय पुस्तकं जे तर शालेय पुस्तकांचा अभ्यास करणं महत्वाचं तुमचं काम आहे. इथं सुद्धा काय करायचंय, मराठीमध्ये बाकी सुद्धा जास्तीत जास्त तुम्हाला सराव करणं गरजेचं आहे. जेवढे टीसीएस एमपीएससी ने पेपर घेतले तर संपूर्ण पेपरचा काय करायचं तुम्हाला इथं अभ्यास करायचा आहे. त्यामुळे मित्रांनो, येणाऱ्या जाहिरातीमध्ये तुम्हाला जर सिलेक्शन करायचं असेल तर आतापासून तुम्ही अभ्यासाला लागणं गरजेचं आहे. येणाऱ्या 6 ते 7 महिन्यामध्ये संपूर्ण जाहिराती दिसून येतील. ऐनवेळी अभ्यास करण्यापेक्षा आतापासूनच अभ्यासाला सुरुवात करा. काही जर अडचण असली तर हा नंबर आहे, लक्षात घ्या, 73 87 50 58 02 या नंबरवर संपर्क साधून तुम्ही अधिक माहिती विचारू शकता. मित्रांनो, भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नियमितपणे काळजी घ्या, नियमितपणे अभ्यास करा.